महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणजेच लाडली बहीण गेल्या 2 दिवसांपासून चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या सेतू केंद्रावर गर्दी होते. मात्र असं असतानाच आता मनसेने या सगळ्या योजनेवर काही आक्षेप नोंदवले आहे. जी योजना लागू करण्यात आली आहे यात काही थोडाफार बदल करण्याच्या सूचना देखील मनसेकडून करण्यात येत आहे. माझ्यासोबत मनसेचे नेते प्रकाश महाजनजी आहे. सर, काय तुमचं म्हणणं आहे आणि काय आक्षेप आहे? नाही, महाराष्ट्र सरकारनं लाडली बहीण योजना आणून महिलाचं आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचा उदात्त हेतू ठेवला आहे. मला त्याविषयी आदर आहे. सरकारने ही योजना अंमलात आणली, त्यांचं मी कौतुक करतो, त्यांचे आभार मानतो. पण मला असं वाटतं की याच्यात काही गोष्टीमध्ये सरकारनं खूप जागरूक राहण्याची गरज आहे. त्यातली पहिली गोष्ट अशी आहे की रहिवासी प्रमाणपत्राबाबत सरकारनं काही शिथिलता दिलेली आहे. म्हणजे तुम्ही रॅशन कार्ड असलं तरी चालेल, तुमच्याकडं निवडणूक कार्ड असलं तरी चालेल. पण मला असं वाटतं की याचा गैरफायदा मुंबई आणि मुंबईच्या परिसरात म्हणजे नवी मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ या सगळ्या भागात जे लक्षावधी बांगलादेशी राहतात ती याचा फायदा उचलते, याची मला भीती आहे. कारण त्यांच्या सगळ्याकडे निवडणूक कार्ड आहे, सगळ्याकडे रॅशन कार्ड आहे. म्हणून सरकारने याबाबतीत जागरूक राहिलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये 2पेक्षा अधिक बायका धर्माने काही लोकांना मान्यता दिली आहे. 2पेक्षा अधिक मुलं त्यांना मान्यता दिली आहे. मग अशा विवाहित महिलांना जर 2पेक्षा अधिक मुलं असतील आणि त्यांना या योजनेचा फायदा घेतला तर हे मला वाटतं चूक आहे. कारण 2 मुलापेक्षा किंवा 1 मुलावर थांबून लोकसंख्या दर वाढीला नियंत्रण करणारा वर्ग जो कर देतो आणि 2पेक्षा अधिक मुलं जन्माला घालून लोकसंख्येचा स्फोट करण्याचा जो वर्ग प्रयत्न करतो त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. म्हणून मला सरकारला मी स्पष्ट असं आवाहन करतो की ज्या काय विशिष्ट समाज म्हणायचं विशिष्ट समाज म्हणजे मुस्लिम समाजात 2 बायका आहेत, 3 बायका आहेत, 4 बायका आहेत आणि त्यांच्यापाशी 2पेक्षा अधिक मुलं आहेत. मग या लोकांना जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या सवलत दिली तर तुम्ही त्यांना पोसत आहात ना. मग जो माणूस कर देतो त्या करातून तुम्ही अशा लोकांना पोसणं चूकच आहे. त्याच्यामुळे सरकारने 2पेक्षा जास्त अपत्य असलेल्या विवाहित महिलांना ही सवलत देऊ नये, हे माझं स्पष्ट मत आहे. हे तुमच्या ज्या सूचना आहेत ते तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवणार, काही लेखी वगैरे किंवा काही? नाही, आता तुमच्यातर्फेच मुख्यमंत्र्याला मी पाठवत आहे. नक्कीच हे होते प्रकाश महाजनजी आणि त्यांनी म्हटलं आहे की एका विशिष्ट समाज म्हणजेच मुस्लिम समाज असेल, ज्यांना 2 मुलं अपत्यापेक्षा जास्त अपत्य असतील किंवा 2 बायकांपेक्षा ज्यांना जास्त बायका असतील त्यांना या लाडली बहीण योजनेचा योजना आहे त्याचा फायदा होऊ नये किंवा त्यांना याचा जे आहे तर अनुदान जे मिळणार आहे सरकारकडून ते देण्यात येऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट कपिलसह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर.